काल स्टेडियमवर झालेला राडा तुम्हाला बघायचा असेल तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रात्री फायनल मॅच बघायला गेलतो आम्ही स्टेडियमवर आणि सगळेजण एकत्र गेलतो म्हणून स्टँड मध्येच बसून मॅच बघावी म्हणलं. भावांनो सगळं स्टेडियम आणि स्टँड पण एकदम फुल भरलं होतं आणि समोर मॅच पण एकदम जोरात चालू होती. ड्रोन वगैरे उडवले होते, सगळं टॉपचं नियोजन लावलं होतं. मग मॅच जिंकल्यावर नुसता फटाक्यांचा धुराळ चालू झाला. त्यानंतर चालू झाला आपला बक्षीस समारंभ आणि मग सुरुवात झाली आपल्या मेन सेलिब्रेशनला. सेम इंटरनॅशनल सारखं सेलिब्रेशन, चॅम्पियन्स बोर्ड वगैरे लावून नुसता राडाच चालू होता. मग तिथनं आलो आम्ही घरी आणि सकाळी नेहमीप्रमाणे आपला आवरून निघालो जिमला. गेल्यावर बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि आपला आजचा फोकस होता बॅक आणि बायसेप्सवर. मग सुरुवातीला हेवी बॅक वर्कआउट करून आपल्या बॉडीला स्टार्टर मारला. त्यानंतर हार्ड बायसेप्स वर्कआउट करून एकदम खतरनाक पंप काढला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. यातना स्वामींसाठी एक सुंदर हार घेतला आणि घरी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे घेतला आपला प्रोटीन शेक. नंतर आपला आवरून स्वामींची शांतपणे पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो शॉपकडे. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि काउंटर स्वच्छ साफ करून आपला सेटअप लावून घेतला. मग दुकानातली सगळी साफसफाई केली आणि देवपूजा करून आपल्या बाकीच्या कामाला लागलो. नंतर थोड्या वेळ तुषार शेडवर गेलो ताक प्यायला. मग मस्त ताक पिऊन जरा चिळ झालो आणि येताना मोरींकडून ओट्स घेऊन आलो कारण आपले ओट्स सकाळी संपले होते. मग जरा पाणी टाकून एक स्कूप ओट्स भिजत ठेवले आणि थोड्या वेळाने निवांत बसून खाल्ले. त्यानंतर आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग एकदम कडक कॉफी बनवून कस्टमरला एकदम चिल्ड करावं म्हणलं म्हणून एकदम कडक कॉफी बनवून दिली कस्टमरला. त्यानंतर दुपारी केलं मस्त जेवण. थोड्या वेळाने गणेश शेटच्या स्टुडिओमध्ये गेलो तर भाऊ काम करत बसले होते. भाऊंनो कुणाला इनडोअर आउटडोर शूट करायचं असेल तर आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करा. तुमचं काम पण एकदम कडक होणार आणि रेट पण रिझनेबल आहेत भाऊंचे. आणि भाऊचा स्टुडिओ तर एकदम कडकच आहे. त्यामुळे शेटनं पण आपले 3-4 फोटो काढले आणि तिथनं आलो शॉपवर आणि बनवली आपली नेहमीप्रमाणे इव्हिनिंग ब्लॅक कॉफी. मग कॉफी पिऊन आपला आजचा दिवस कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.